हॅलो, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इकडे अगोदर मी बाहेरचा रस्ता जो आहे तो पूर्ण स्वच्छ करून घेतला. त्यानंतर अंघोळ वगैरे करून स्वयंपाक बनवला आणि इकडे आता आरूला शाळेमध्ये सोडायला गेली होती. तिला सोडून आले आणि त्यानंतर घरातील थोडीशी कामं आटपली आणि ध्रुवला पण शाळेत सोडायचा टाईम झालेला. त्याची अंघोळ वगैरे करून झाल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे कपडे वगैरे घालून दिले आणि याची इकडे माकडचाळे सुरूच होते. आणि त्यानंतर मग चहा ठेवला, कारण मी सकाळी पण चहा पिला नव्हता. आज खारं वांगं म्हणजे सप्पक मिठाचं वांगं बनवलेलं, चपाती, आणि यांना सकाळी डब्यामध्ये वांग्याचीच दिलेली पण तिखट दिलेली. हे शाळेत गेले होते त्यामुळे मी आज आरूला पण मला सोडायचं होतं, त्यामुळे तिला सोडून आल्यानंतर आता ध्रुवाला सोडायची बारी माझी आहे. तर इकडे आता दोघांसाठी चहा घेतला. त्याला चहा चपाती खायला दिली पण त्याने काही खाल्लीच नाही, कारण तो म्हणत होता की मला भूक नाही, पण थोडीशी तरी खा असं माझं चालू होतं. पण शेवटी त्याने अर्धीच खाल्ली. त्यानंतर मी सगळी भांडी घासून घेतली, किचन ओटा क्लीन करायला घेतला, बेसिंग वगैरे, नळ वगैरे सगळे साबणाने घासणीने घासून घेतले. हे रोजच्या रोज मी करते आणि दिवसातून किचन ओटा निदान एक वेळेस असा क्लीन होतो आणि संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून वगैरे तिथल्या तिथं सगळं क्लीन करून घेते. तर इकडं किचन ओटा चांगला स्वच्छ करून घेतला, जेणेकरून माझं किचन एकदम टापटीप आणि स्वच्छ असतं नेहमी. आणि आज मला पूर्ण देवघराची क्लिनिंग करायची होती, त्यामुळे सगळे देवाची भांडी ही पण थोडीशी बाजूला काढून ठेवलेली आणि बेसिंगचं जे आहे ते छोट्या ब्रशने वगैरे पूर्ण मी घाण काढून घेते. आणि अशा पद्धतीने किचन ओट्यावरचं सगळं साफ करून झालेलं. आणि इकडे बघा हाताला माझ्या लाल लाल काय झालेलं, हे काही नाही, ध्रुवने लाल पेनची शाई सगळी खाली खराब केलेली, तेच माझ्या बोटाला लागली होती. त्यानंतर किचन एकदम टकाटक स्वच्छ झालेलं. देवाची भांडी सगळी घासून वगैरे स्वच्छ करून घेतली, देवघर वगैरे क्लीन करून घेतलं. आणि आता ह्याच्यामध्ये रांगोळी, त्यानंतर बाकीचे जे सर्व साहित्य असतं देवाला लागणारं ते मी डब्यामध्ये ठेवलेलं, फुलवाती वगैरे तुपात भिजवून ठेवलेल्या. तर ते सगळं जे आहे ते स्वच्छ करून घेते. आणि देवघर जे होतं ते सगळं मी अगोदरच पाण्याने धुवून घेतलेलं, म्हणजे खालची फरशी वगैरे. त्यानंतर बघा देवपूजा केली, एकदम प्रसन्न आणि छान वाटत होतं. आणि त्यानंतर बघा बाकीची कामं आटपली आणि आरूला शाळेतून घेऊन आले, ध्रुवला पण आणलं. आणि गाडी जी होती त्याची चार्जिंग कमी झालेली, त्यामुळे गाडी चार्ज करायला ठेवली. त्यानंतर डायरेक्टली संध्याकाळीच व्लॉगला सुरुवात केली. इकडे आरूने मॅगी बनवली होती, त्याचं काही शूट घेतलं नाही. TV बघत बघत मॅगी खाल्ली आणि माझ्या बोटाला सकाळीच लागलं होतं पण आत्ता जास्त दुखत होतं, त्यामुळे आरूनेच बाकीची कामं केली आणि यांचा वेडेपणा सुरूच होता, दंगा मस्ती. आणि तिने भांडी घासून स्वच्छ वगैरे क्लीन करून ठेवली. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.